डे 1 पार्ट 2 मस्तपैकी स्कूटी काढली, अरे वारे बीचला निघालो तो. यार काय बीच होता मध्ये, मस्तपैकी तिथेच थांबलो. आणि खरं सांगू त्या बीचवर कोण कोण होतं? मी, माझी बायको आणि माझी मुलगी, बस. बाकी कोणीच नाही. पूर्ण बीच तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे. माझी मुलगी पहिल्यांदा पाण्यात उतरत होती आणि तिला बघून मला इतकं बरं वाटत होतं. अरे यार बघा कशी खेळते. अजून काय पाहिजे. त्यानंतर आम्ही त्या बीचवर फिरलो, मजा केली. खूप शांत बीच होता. खरंच यार, खरंच गणपतीपुळे आणि कोकण स्वर्ग आहे ते उगाच नाही म्हणत. बघा तुम्ही. आह, अशी शांतता होती ना की मला समजत नाही मी काय बोलू. त्यानंतर भाई तिकडे बघितलं तर स्कुबा डायव्हिंग आपल्याला करायचीच होती. घेतली मस्त, त्यांचा कॉस्ट्युम घातला. चैताली पाण्यात यायला घाबरते म्हणून ती स्कुबा डायव्हिंगला नको म्हणाली. पण भाई आपण तू जायगा, कपडे पण बघा. ओ बॅच. मग दोघांना टाटा केलं आणि त्यांची तिकडे बोट असते. त्या बोटीत बसायचं. मग ते आपल्याला समुद्रामध्ये नेतात आणि तिकडे त्यांची अजून एक बोट असते, त्यांची टीम असते जी आपल्याला पाण्यामध्ये घेऊन जाते. भाई गेलो आणि गेल्या उतरलो खाली. बघताय का? बघा हे बघ बघ भाई साब. अरे यार ये एक्सपिरियन्स मी नाही सांगू शकत. मला किती मस्त वाटलं खाली ते. नंतर निघालो स्कुबा डायव्हिंग करून. खूप छान एक्सपिरियन्स होता. बसलो, स्कूटी काढली, पण भूक लागली होती पाण्यातून निघाल्यामुळे. त्यामुळे तिथे जाता जाताच एक घरचा स्वाद घरचा म्हणून एक रेस्टॉरंट होतं. खूप मस्त होतं. तिकडे गेलो, कोंबडी वडे खाल्ले. वा, खूप मस्त टेस्ट होती. नंतर कोकम सरबत आणि हा व्ह्यू बघा यार. हा, सुपअप 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 सुपअप. खूप मजा आली. बऱ्याच वेळ इथे थांबलो, 1-1.5 तास बसलो, गप्पा मारल्या. नंतर पोरीला रात्री मस्त घोडागाडीमध्ये बसवलं. रात्रभर त्या समुद्रापाशी फिरलो, बसलो, मजा केली, खूप साऱ्या गप्पा मारला आणि घरी निघालो.